12च्या नंतर अमावस्या होती. त्या दिवशी आहे ना म्हणजे फ्लोअरवर कोणीच नव्हतं. 5 माळ्याची बिल्डिंग आहे. थोडासा पुढे आलाच, लेफ्ट टर्न घेतलास तर कट्टा असतो ना जसा, तिथे एक बाई उभी होती. व्हाईट बँगल्स, व्हाईट ब्लाऊज, पोपटी हिरव्या रंगाची साडी, केसात सडलेला गजरा. जसं मी एंट्री केली ती मागे जोरात धावत गेली. मरीन लाईन्स चर्चगेट जो पॅरलल रस्ता आहे, थोडासा सामसूम एरिया. जरासा आधी आहे ना एक मोठं कब्रिस्तान आहे. बाहेर आहे ना एक बस स्टॉप आहे. बस स्टॉपवर कोणी नव्हतं एक्सेप्ट एक बाई होती. क्रिपी स्माइल करून येते पुढे अशी वगैरे, आणि मी घाबरलो. बाईक मी मागे घेतोय पायाने. गावपळण म्हणतात. गाव असताना पूर्ण रिकामी करतात. काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्या म्हशी आहेत ना काहीतरी ते सुटल्या. काका आले, वाट बघितलं की म्हशी अजून आल्या नाहीत वगैरे, तर काकाने न सांगता गावी पोचले. आणि झालं असं ना की 100 लोकांचा मोर्चा येतो ना तसा आवाज येत होता. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आपल्याबरोबरचा अभिषेक आहे. अभिषेक, कसे आहात? मजेत. मला आठवतं ह्याच्या आधी आपण थोड्या वेळ आधी बोललो आणि आपण बऱ्याच टॉपिकवर बोललो थोडंफार, फ्रॉम सिरियल किलर्स टू हॉरर. तर आता आपण बोलणारच आहोत थोडंफार मायथॉलॉजी वगैरे. आणि जे तुमचे इंटरेस्ट होते ते बरेच होते, म्हणजे अबाउट महाभारता किंवा जसं तुम्ही बोललात मूवीज आणि त्या सर्व गोष्टींमध्ये. आणि बाय प्रोफेशन तुम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहात. एक्झॅक्टली. पण जे तुमची फील्ड आहे प्रोफेशनली ती कम्प्लीट वेगळी आहे आणि तुमचे इंटरेस्ट आहेत ते पोलार अपोजिट आहेत. तर ते सर्वांमध्ये इंटरेस्ट कधीपासून आला तुम्हाला? ॲक्च्युली माझी हॉबी आहे. मी थोडं बरेचसे पुस्तक रेफरन्स आहे, म्हणजे पुस्तक वगैरे बरेचसे मी वाचतो असे. आणि पुस्तक म्हणजे नुसते बुक्स नाही, ऑथेंटिकेट बुक्स असे प्रॉपरली जे पब्लिश केलेले वगैरे आहेत ते बुक्स आहेत. आणि बरेचसे आता आजकाल थोडं नॉलेज आपलं इंटरनेटवर पण मिळतं असं. ओके. आणि हॉररमध्ये इंटरेस्ट कधीपासून आला? हॉररचं बघ, फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे माहिती आहे, आता मी माझं इंट्रोडक्शन करतो. माझं नाव अभिषेक लाड आहे आणि मी इकडचाच आहे, प्रॉपर मुंबईचा. आणि मी MBA केलेलं आहे. आय एम वर्किंग ॲज अ मार्केटिंग मॅनेजर आणि एका मोठ्या फार्मा कंपनीमध्ये मी जॉबला आहे. आणि माझं जॉब प्रोफाईल असं आहे ना की ज्या एक आपले हेल्थकेअर सेगमेंटमध्ये डॉक्टर्स, फार्मासिस्ट वगैरे त्यांचे अकॅडमिक इव्हेंट्स वगैरे असतात ते मी ऑर्गनाईज करतो. आता फर्स्ट ऑफ ऑल कसं माहिती आहे की मी सायन्समधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ठीक आहे. तर मला या गोष्टीवर थोडंसं नव्हतं, असं मी पण नो होतं या गोष्टी. मॅन ऑफ सायन्स. मॅन ऑफ सायन्स हां, म्हणजे ऑलमोस्ट, नॉट कम्प्लिटली बट. सो आता म्हणजे इनिशियली तर मला या गोष्टींवर विश्वास नव्हता, कारण का माझं कसं माहिती आहे, एक स्वतःचं माझं एथिक्स आहे की मी ज्या गोष्ट बघणार तेच बिलीव्ह करणार. बाकीचं कोणी येऊन सांगू ना सांगू, बट जो मुझे दिखता है वही है असं. आणि मी त्या गोष्टीबद्दल असं क्रॉस व्हेरीफाय पण करतो की खरंच आहे का वगैरे असे म्हणून. सो आता मला जेव्हा एक्सपिरियन्स यायला लागला ओव्हर द टाईम, तर तिथे मग वाटलं की हां, या गोष्टीचं पण एक्झिस्टन्स आहे. गोस्ट, स्पिरिट, एंटिटीज, डिमन्स, त्यांचं एक्झिस्टन्स आहे असे. आता जेव्हा आपलं एज वाढतं तर आपण काय करतो, थोडं स्पिरिच्युअल लाईफ आपण रेस करतो, बरोबर असं आहे. देवळात जाणं किंवा काही मंदिरात जाणं असं आहे, तीर्थक्षेत्र वगैरे काय असेल वगैरे. सो मला असं म्हणायचं ना की आता कसं आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह पण आहे असे. आणि तू जर का बघितलंस ना, काही थिअरीज आहेत. एक स्पिरिट थिअरी आहे, आणि ही स्पिरिट थिअरी आहे ज्या आपले एक फेमस सायंटिस्ट आहेत, स्टीफन हॉकिंग, तुला माहितीच असेल, ॲल्बर्ट आइन्स्टाईन वगैरे. तर त्या थिअरीमध्ये त्यांनी असं एक्सप्लेन केलं आहे ना की हे जे आहेत स्पिरिट आहे ना, ते एक वेगळा फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये असतात. आणि तुझे बरेचसे मी पॉडकास्ट बघितले आहेत फर्स्ट ऑफ ऑल. आणि तू जेव्हा डिस्कस करतो ना की एक फ्रिक्वेन्सी मॅच झालं पाहिजे, तर आय गेस दिस इज द आन्सर. तर आपण, तुला माहिती असेल की साऊंड वेव्ह किंवा लाईट एनर्जी वगैरे आहे, तर ह्युमन आईजला थोडे लिमिटेशन्स आहेत. हो, आपण एक्सपिरियन्स करतो असं आहे. तर दे आर ऑल्सो इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आणि ते मे बी असं बोलतात, त्यांचे जे स्ट्रॉंग्स इमोशन्स असतात त्या स्पिरिटचे, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा लो लेवल साऊंड फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांना एन्व्हायरमेंट कॅप्चर करतं असं आहे. आणि ओव्हर द टाईमलाईन ते दिसतात असं आहे म्हणून. तर म्हणजे आता त्याचं असं ना की त्यांचं मॅग्निट्यूड, आता मॅग्निट्यूड बोलायला गेलं की त्यांचं म्हणजे बोलताना इमोशन्स किती स्ट्रॉंग आहेत, त्यांचं प्रेझन्स कितपत आहे वगैरे असं आहे. आणि त्यांना किती बोलताना किती त्यांना आहे की इमोशन्स किती त्यांचं डीप आहे त्याच्यावर आहे. आणि ते बोलतात ना की त्या स्पिरिटचं एक्झिस्टन्स असणं, ते एक एन्व्हायरमेंटला गरज आहे एक इक्विलिब्रियम सेंट करायला. आता फॉर एक्झाम्पल तुला माहितीच असेल की आपण एक जनरल एक मूवी बघतो, मूवीमध्ये एक कॅरेक्टर असतो विलन, त्याचे बॅड मोटिव्ज असतात, काहीतरी तो वाईट करतो, हिरोईनला किडनॅप करतो, मेन कॅरेक्टर आहे तो हिरो वाचवतो, ठीक आहे असं. आणि हिरोला थांबवतो किंवा मारतो. म्हणजे आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन झालं आहे की
इक्विलिब्रियम सेट झालं, हां चल मॉरल ऑफ द स्टोरी सगळं चांगलं झालं असं आहे म्हणून. तर त्याच गोष्टीवर त्यांचं स्पिरिटचं एक्झिस्टन्स आहे ना, त्या एन्व्हायरमेंटला त्यांना आहे, त्यांचं इम्पॉर्टन्स आहे त्या एन्व्हायरमेंटला असं आहे म्हणून. आता या थिअरीजमध्ये पण असंच दिलेलं आहे की म्हणजे ते एक वेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये असतात आणि एका सर्टन फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये किंवा लो लेवल साऊंड फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांचं एक्झिस्टन्स तुला प्रेझेन्स जाणवतं असं आहे. आता त्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहेत की काही स्पिरिट्स असतात तुला फक्त आवाज ऐकायला येतो, काही दिसतात, त्यांचं प्रेझेन्स जाणवतं वगैरे असं आहे म्हणून. तर त्यांना मॅग्नेट्यूड बोलतात, किती त्यांचे डीपली ते आहेत म्हणून असं आहे. सो आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल विचारलेलं की म्हणजे या हॉरर स्टोरीज वगैरे कसा इन्व्हॉल्व झाला वगैरे, की माझे म्हणजे आहेत एक्सपिरियन्स बरेचसे आलेले. आणि मी एक जे बघितला प्रकार ना, तो ॲक्च्युअलमध्ये म्हणजे खूपच असं वाटलं की डीपली थॉट होता मला की ह्यांचं आहे एक्झिस्टन्स असं आहे. आता मूव्हिंग अहेड विथ द स्टोरीज ना, माझा जो पहिला एक प्रॉपर एक्सपिरियन्स आलेला ना, सो दॅट वॉज मी आता सध्या CSTला राहिला आहे, ठीक आहे. आणि मी आधी लालबागला होतो, आईवडिलांसोबत लालबागला राहायचो. आणि माझ्या नेबरचं एक लग्न होतं, 2 दिवसांचं लग्न होतं. त्या दिवशी त्याची हळद होती आणि नेक्स्ट डे समथिंग 12च्या नंतर अमावस्या होती. सो मला माझ्या फ्रेंडचा फोन आला, म्हटलं हळदला वगैरे, आणि मग त्या फ्रेंडचा पण फोन आला की माझी हळद आहे वगैरे. सो मी तिकडे समथिंग संध्याकाळी मी गेलो आणि झालं कार्यक्रम मस्तपैकी उरकला वगैरे. आता हळदला तुला माहिती आहे की थोडं आपल्याला वगैरे पण लागतं आजूबाजूला थोडंसं वगैरे असं. तर सेलिब्रेट करता करता मला पण थोडी हळद लागली. ती ॲक्च्युली वेगळ्या प्रकारचीच हळद होती, म्हणजे इझिली जात नाही, कपड्यांना पॅन्टला वगैरे लागलेली असे. सो आणि मला आईचा पण फोन होता. त्या दिवशी असं होतं ना, मी CSTला शिफ्ट होऊन आम्हाला 15 दिवस झालेले. आणि तू माझ्याकडे येशील ना कदाचित, तर 5 माळ्याची बिल्डिंग आहे आणि मी 5th फ्लोअरला राहतो आणि वरती टेरेस आहे. ओके, मी टॉप फ्लोअरला राहतो. माझ्या फ्लोअरवर टोटल 7 रूम्स आहेत आणि 7पैकी 2 प्रॉपर फॅमिली आहेत, एक मी आणि एक समोरच्या काकू आहेत. आणि ते त्यांचा पुण्याला सेटअप आहे, बिझनेस आहे वगैरे. तर ते वन्स इन अ मंथ वगैरे येतात, मुंबई पुणे करतात. हां. आणि बाकीचे टेनंट्स आहेत, टेनंट्स ऑन अँड ऑफ येतात जातात, शिफ्ट होतात, चेंज होतात वगैरे. आणि त्या दिवशी यांना म्हणजे फ्लोअरवर कोणीच नव्हतं CSTला जिथे राहतो. आणि मग लालबागला आम्ही सेलिब्रेट केलं वगैरे आणि थोडा लेट झाला, नॉनव्हेज वगैरे खाल्लं वगैरे. आणि मग आईचा मला फोन येत होता की म्हटलं कुठे असं, म्हटलं लालबागला आहे. म्हटलं नाही तू घरी जा, बस झालं वगैरे असं आहे. म्हटलं अमावस्या वगैरे पण आहे असं आहे. तर म्हटलं थोडा वेळ थांबतो मी वगैरे. असं थांबता थांबता अजून जरा टाईम गेला, 12:30 झाले. तर माझे फ्रेंड पण बोलले की अमावस्या आहे, नको जाऊस, ठीक आहे वगैरे असं आहे. तर मग आईला फोन केला, आई भडकली. म्हटलं बोले ह्याच्यापुढे तुला पाठवणार नाही. तिला असं वाटलं की कदाचित मी आता ड्रिंक आणि स्मोक करत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मग आईला वाटलं की कदाचित पाचतील वगैरे असं आहे म्हणून. तर म्हटलं तू घरी जा, नाही तर ह्याच्यापुढे तुला पाठवणार नाही मी. आणि मी मग निघालो आणि मला 2 मित्र सोडायला आले CSTला. लालबागवरून मी CSTला निघालो, 2 मित्र सोबत सोडायला आले आणि मग बिल्डिंग खालीच सोडलं. मला बोलले वरती वगैरे, बोला नको, आय एम ओके, मी जाईल लोक जा. हां. आणि थोडं 10-15 मिनटं मी खाली सगळे ऑफिसचे मेल्स वगैरे चेक करत होतो आणि मग आलो वरती. आता तू आलास ना माझ्याकडे 5th फ्लोअरला, थोडासा पुढे आलास, लेफ्ट टर्न घेतलास तर माझा डोर आहे. आणि डोरच्या जस्ट एक साधारण आहे ना 8 फुटाच्या अंतरावर ओपन व्हेंटिलेशन आहे, कट्टा असतो ना जसा, थोडं उभं राहून आपण हे रिलॅक्स होऊ शकतो असं आहे. मी डोरवर आलो, तिथे एक बाई उभी होती फ्लोअरवरती. म्हणजे इथून 8 फुटाच्या अंतरावर जेवढं आहे ना, जो व्हेंटिलेशनचा जो कट्टा होता ना तिथे. आणि ती पाठ करून उभी होती आम्हाला. आता मला वियर्ड वाटलं तेव्हा, काही भीती वगैरे असं काही वाटलं नव्हतं असं. आणि मी म्हणजे बोलताना की जस्ट डान्स वगैरे हळदला केलेला, नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं, आणि मी थोडा रिलॅक्स होतो, म्हणजे फ्रेश वाटत होतं. नॉट इवन 1% मला असं वाटलं की काहीतरी आहे. वियर्ड गोष्ट काय जाणवली, तिचे केस जे होते ना थोडेसे हलकेसे करली होते आणि केसात होता ना सडलेला गजराचा हे होता. नॉर्मली गजरा जो असतो तो व्हाईट असतो, तर तिचा सडलेला होता गजरा डोक्यात घातलेला. हां. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये असं रात्रीचा गजरा घालत नाही. हो. हां. आणि म्हणजे असं म्हणतात की नेगेटिव्ह स्पिरिट्स वगैरे जास्त येतात तोपर्यंत घालत नाही असं. आणि केस पण तिने सोडले होते. तर ते बघितलं आणि शूज वगैरे काढले. आणि माझं सेफ्टी डोर आणि मेन डोर आहे, ठीक आहे. आणि मी तुला सांगतो ते कसं होतं. व्हाईट बँगल्स, व्हाईट ब्लाऊज आणि पोपटी हिरव्या रंगाची साडी, म्हणजे साऊथ इंडियन टाईप वगैरे असतात ना असं. आणि मग मी डोर ओपन केला, सेफ्टी डोर,
आणि जसं मी एंट्री केली ना ती मागे जोरात धावत गेली, मागून पास झाली ती. आणि मला थोडंसं वेगळं वाटलं की मी मनात तिच्या काय बाई आहे एवढ्या जोरात धावत जाते. आणि जेव्हा ती धावत गेली ना, मी सेफ्टी डोअर आणि मेन डोअरच्या उंबरठ्यावर उभा होतो. गाडी पास झाली तर कशी हवा लागते, व्हायब्रेशन होते, तसं झालं. आणि ती म्हणजे खूपच जोरात धावत गेली ती. मनात आलं की अरे बोला अशी काय एवढ्या जोरात धावत जाते. आणि मी तेव्हा म्हणजे झोपलो, थोडं कणकणी जाणवली, ताप वगैरे आला असं आहे. आणि मग एक 5 to 6 days ताप वगैरे येत होता वगैरे. मग नंतर मग नॉर्मल झालो, ट्रीटमेंट वगैरे घेतली मी. आता त्याच्या 2 महिन्यानंतर जे CSTमध्ये नवीन फ्रेंड जमा झालेले त्या बिल्डिंगमधले, त्यांनी ट्रिप काढली महाबळेश्वरला. त्यावेळी मला काहीच वाटलं नव्हतं की असं आहे, मला माहिती पण नव्हतं की असा प्रकार आहे, विसरून गेलेला असतो. हां. आणि आधी पण मला काहीच माहिती नव्हतं की म्हणजे असं फ्लोअरवर समथिंग आहे, स्पिरिट वगैरे असं आहे. सो मी महाबळेश्वरला आमची पिकनिक केली. आम्ही 5 फ्रेंड्स होतो. त्याने एकाने गाडी काढली आणि मस्त महाबळेश्वरला ती लोक कॉटेज वगैरे घेतलं. रात्री 2 वाजता चिल झाले. मैदानात तिकडे गार्डन होतं. आणि आता ह्यांना थोडासा मूड आला हॉरर स्टोरीजचा आणि ह्यांनी सुरुवातच करायची आमच्या बिल्डिंगमधनं. यांनी चालू केलं वगैरे आणि बोलता बोलता बोलले अरे 5व्या माळ्यावर बाई असते, धावत असते, सो अँड सो वगैरे असं आहे. तर मी ऐकलं म्हणजे धावत असते म्हणजे नक्की काय म्हणायचं वगैरे. अरे तुमच्या माळ्यावर आहे असं, तुला माहीत नाही का? तर म्हटलं नाही. तर म्हटलं ती समथिंग व्हाईट बँगल्स वगैरे असतात असं, आणि हिरवी साडी असते पोपटी कलरची, तर ती तुझ्या इथे थांबते थोडा वेळ आणि जोरात धावत टेरेसवर जाते. तर म्हटलं कसं शक्य आहे तर वगैरे का म्हणून. तर बोलला अरे मला नाही वाटत असं असेल वगैरे. तर म्हटलं ते बाईने डोक्यात काय गजरा वगैरे घातलेलं काय. तर म्हटलं हां. मी थोडंसं हे झालं आणि ती लोकं पण एकदम शांत झाले. आणि त्या लोकांनी तेव्हाच जरा वाइंडअप वगैरे केलं आणि झोपले वगैरे. आणि इनफॅक्ट सकाळी जेव्हा गाडीतनं वगैरे येत होते ना, तर कोणच बोलत नव्हतं काहीच वगैरे असं. म्हणजे त्यांना असं वाटलं मी बघितलं आहे म्हणून त्यांना काहीतरी असं वेगळं वाटलं. आणि मी नोटीस केलं मोबाईलवर बघतात चहा पितात आणि हलकंसं कानाडोळ्याने मला बघतात ती लोकं थोडेसे सिरियस होते. आणि मग आलो मी घरी, फ्रेश वगैरे झालो आणि आई माझी सोफ्यावर बसलेली. तर आईला म्हटलं अगं तुला माहिती आहे त्या दिवशी मी हळदवरनं आलो आणि असं असं झालं, बाई बघितली वगैरे असं. तर आईने थोडंसं हे केलं म्हणजे अवॉइड केलं की नाही असं काही नसेल, काकू वगैरे असतील. तर म्हणलं नाही, त्या काकूंना एक तर त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी बघितलं त्यावेळी फ्लोअरवर सगळ्या घरांना टाळं लागलेलं, कोणच नव्हतं असं आहे. सो मग म्हटलं कशी होती. तर म्हटलं सांगितलं असं असं गेटअप होता तिचा. आणि आईने म्हटलं की केसात गजरा होता काय सडलेला. तर म्हटलं हां. तर ती जरा हे झाली, शॉक झाली. तर म्हटलं तू डोळ्यात बघितलंच नाही. ती मला पाठ करून उभी होती आणि ती धावत गेली मागून, जोरात पैंजऱ्यांचा आवाज वगैरे आला. तर मग मी बोल नाही तू देवळात जाऊ नये वगैरे, चांगलं नाही आहे वगैरे. आणि तिने सांगितलं की म्हटलं अजून काय झालं. म्हटलं नाही मला जरा कणकणी ताप वगैरे जाणवलं वगैरे असं आहे. तर म्हटलं तू देवळात वगैरे जात जा आणि याच्या पुढे रात्रीचं लेट येऊ नकोस असं आहे. आणि म्हणजे माझं असं आहे की वन्स इन अ वीक किंवा वन्स इन अ मंथ वगैरे मला लेट यावं लागतं बिकॉज ऑफ माय इव्हेंट्स वगैरे असतात काय काय लेट नाईट. आता हे झालं. त्याच्यानंतर बॅक हिस्ट्री अशी होती ना की त्याच्यानंतर पण एकदा असा प्रकार झालेला आय गेस. माझी हैदराबादवरनं मी फ्लाईट होती, लेट आली ती आणि 2:30 वाजता मी आलो फ्लोअरवर. आणि थोडंसं मनात आलं वगैरे, पण मेंटली प्रिपेअर्ड होतो की जे काही असेल तर आपण लक्ष नाही द्यायचं वगैरे असं आहे. आणि माझे काही सोर्सेस आहेत, म्हणजे एक फ्रेंडचे वडील आहेत, ते एका देवळामध्ये मोठे पुजारी आहेत. तर त्यांना मी सांगितलं की मी असं बघितलं आहे, काही त्रास वगैरे होणार नाही ना. तर तो म्हटलं तू म्हणजे शक्यतो एक्सप्रेस करू नको की तू घाबरलेस असं आहे, आणि तू असं दाखव की तुला यू आर लिस्ट बॉदर्ड असं आहे, आणि लक्ष देऊ नको वगैरे असं आहे. कारण का कसं माहिती, मनात भीती आली की काही रूप घेऊ शकतो. हो हो हो. असं बाजूला असं मांजर जरी उडी मारली तरी तू आपल्याला तेच वाटणार. हां असंच आहे. आता मी आलो त्या हैदराबादवरनं फ्लाईटवरनं 2:30 वाजता तिकडे घरी. आणि मग थोडी लाईट वगैरे फ्लिकर होत होती अशी. आणि गेलो, दरवाजा उघडला तर पैंजणींचा आवाज वगैरे आला असं आहे. घाई मी दरवाजा उघडले आणि घरात गेलो वगैरे असं. आता सध्या तरी म्हणजे थोडीशी आहे फ्रिक्वेन्सी की आवाज वगैरे येतो, अजून येतो आवाज वगैरे. इनफॅक्ट आता बऱ्यापैकी टेनंट्स आणि आहेत माणसं राहायला आले लोक माझ्या फ्लोअरवर, तर त्यांना पण अनुभव झाले. आणि माझ्या समोरच एक टेनंट आले राहायला, तर म्हणजे तो सोडून गेला. आणि त्याचं काय झालं, त्याला थोडंसं म्हणजे गरम झालं आणि तो बाहेर स्मोक करत होता. आणि काय झालं, घरी आला आणि सकाळी तो असा वियर्ड वागायला लागला.
तर मग सेक्रेटरीने विचारलं काय झालं वगैरे, तर तो म्हणत होता की हे होतं म्हणजे मारवाडी लोकांचा ग्रुप होता, एकत्र राहतात ना टेनंट्स वगैरे असं आहे. तर त्याने एकाने सांगितलं की वो ऊपर गए, उसको ऐसा ये हुआ, गर्मी के दिन थे, टेरेस पे हवा खाने के लिए गया और सिगरेट पी रहा है, तो उसको कोई तो दिखा जिसने जंप किया टेरेस से, और तब से वो एकदम अलग ही बिहेव कर रहा आहे वगैरे. सेक्रेटरी ओरडला की टेरेसवर जायचं नाही वगैरे, तेव्हापासून टाळं लागलेलं आहे असं. आता हिस्ट्री अशी होती ना तिची की समथिंग शी वॉज साऊथ इंडियन, आणि ती आमच्या फ्लोअरवर आली, थोडा वेळ थांबलेली, आणि मग धावत वरती टेरेसवर गेली आणि जम्प केलं समथिंग असं आहे. ही किती वर्ष आधीची गोष्ट आहे? ही आहे 8 वर्ष आधीची गोष्ट आहे. 8 वर्ष आधीची. आणि तेव्हापासून लोकांना, मग तिची फॅमिली वगैरे नाही वाटतं, काही आयडिया नाही आहे वगैरे, पण जे कमिटीचे जे जुने मेंबर्स जे आहेत ना त्यांनी पण सांगितलेलं. इनफॅक्ट त्या ग्रुपमधला एक जण होता ना, त्याचे आजोबा आणि त्याच्या काकांनी ते बाहेर झोपायचे, तर म्हणजे माहिती होतं त्यांना की असा प्रकार वगैरे आहे. इनफॅक्ट त्या आजी पण होती आमच्या फ्लोअरवर, तर त्यांनी पण सांगितलेलं. ती पण म्हणते ती 8 वाजता सगळं आवरून वगैरे हे होते असं. असा त्रास वगैरे तर नाही झाला वगैरे, पण अशी भास दिसते, जाणीव होते लोकांना. असं पण म्हणतात की राक्षसगण आहे, माझं राक्षसगण आहे, आणि दिसतं आणि प्रॉपरली म्हणजे बघितलं असं आहे. हो, ओके, असं आहे. तर तेच आहे वगैरे. आता वियर्ड गोष्ट मला काय वाटली, आता मी तुला सांगतो की काही आपलं एथिक्स असतं की खरंच ही गोष्ट आहे का वगैरे असे म्हणून. तर तेव्हा मला वियर्ड काय वाटलं की म्हणजे आपल्यामध्ये जे लेडीज असतात ते संध्याकाळचे केस वगैरे सोडून बाहेर जात नाही ना, समथिंग गजरा पण घालत नाही वगैरे असं. तिचं थोडंसं वेळ वाटलं की ह्या टायमाला कोण घालतं, आणि तो पण सडलेल्या गजरा केसामध्ये वगैरे असं. आणि धावायची स्पीड तर वेगळी होती असं, म्हणजे एवढ्या जोरात धावणं म्हणजे ते इज नॉट नॉर्मल असं आहे. बापरे. तर हा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता? फर्स्ट प्रॉपर एक्सपिरियन्स होता बघितलेला असं आहे. आणि सेकंड जो आलेला ना, सो माझा एक इव्हेंट होता वर्लीला, आणि मी बाईकने आलो. आता तुला माहिती असेल मरीन लाईन्स चर्चगेटचा तो पॅरलल रस्ता आहे ना स्टेशनला लागून, तर तिथे शक्यतो कोणी नसतं, म्हणजे असं कोणी नसतं म्हणजे कसं आहे माहिती, तिथे तो थोडासा सामसूम एरिया आहे. हो हो हो. हां, तिथे स्ट्रीट लॅम्प्स पण अजूनही बंद असतात, इक्का दुक्का चालू असतात. आणि तिथे एक 3 वर्ष आधी आहे ना एक हे झालेलं की ब्रिज कोलॅप्स झालेला, पब्लिक ब्रिज, त्याच्यामध्ये 6 जण दगावले होते असे. आणि त्याच्यात जस्ट जरासं आधी आहे ना एक मोठं कब्रिस्तान आहे, आणि ते कब्रिस्तानच्या आहे ना जरासं बाहेर आहे ना एक बस स्टॉप आहे. तर तिथे एकच बस थांबते, पण मी पण कधी त्या रोडने आलो ना दुपारचं किंवा सकाळचं, नसते पब्लिक, ऑलमोस्ट कोणच नसतं तिकडे, एकच बस आहे तर तेवढी पब्लिक नसते. आणि मी आपलं वर्लीवरनं इव्हेंटवरनं येतो आहे, त्या आईचा मला तेव्हाच फोन आलेला. आता कसं आहे माहिती, हे जे प्रकार झाल्यापासून आईचा मला नेहमी फोन येतो, लिटरली मला रोज फोन येतो. आणि अमावस्या असेल तर खास तिचा मेसेज असतो की तू 10च्या आधी घरात पाहिजे असं. सो झालं असं की मी ते वर्लीचा जो इव्हेंट होता तो वाइंड अप करून मी निघालो, आणि त्याच रोडने आलो, मरीन लाईन्सचा जो आहे ना बस स्टॉपचा रोड. आता तिथे कसं आहे की रोड थोडा आहे ना असा छोटा आहे, म्हणून नॅरो आहे, आणि बस वगैरे आली ना तर तू मागे असेल तुला थांबावं लागणार, वेट करावं लागतं. सो झालं असं ना की मी बाईकवर होतो, आणि बस होती ना, ती बस आली, ठीक आहे, बस पण पूर्ण रिकामी होती. तो वाटतं काहीतरी तो ड्रायव्हर अडकला होता, तो गाडी काहीतरी मागे पुढे करत होता बसवाला, आणि मी बाईकच्या मागे होतो त्या बसस्टॉपच्या जवळच. बसस्टॉपवर कोणी नव्हतं एक्सेप्ट एक बाई होती, आणि मी जेव्हा बघितलं ना, मी नोटीस केलं ती ऑलरेडी माझ्याकडे बघत होती. आणि मी जेव्हा फर्स्ट लुकमध्ये बघितलं ना तिला, असा ब्लॅक बुरखा होता, चेहरा तिचा ओपन होता, ठीक आहे, आणि खूपच सुंदर होती अशी, म्हणजे पिंकिश गाल, रेड लिपस्टिक, गोरीपान. हां, आणि म्हणजे असं वाटलं ना की असं गार्मेंट्समध्ये पुतळा उभा करतात ना कपडे घातलेला, तसं वाटलं मला. हां, मला वाटलं की मॅनिक्विन वगैरे असेल, कोणतरी प्रँक असेल, पण अशा रोडला कोण प्रँक करेल. आणि बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर हावभाव दिसत होते, म्हणजे हलकीशी स्माईल करत होती, आणि मी असं दाखवलं की मी बघत नाही आहे वगैरे असं. बट क्युरियोसिटी तुला माहिती आहे की आपण परत बघतो आहे, तो अजून बस काढतो आहे, मागे पुढे करतो आहे. मी बाईकवरच होतो, आणि आता सेकंड लुकमध्ये बघितलं ना, स्माईल करत होती आणि लिटरली जवळ येते. आता मी सगळ्यात जास्त माझी केव्हा फाटली माहिती आहे, तिची जी लोअर बॉडी जी होते ना, म्हणजे गुडघ्याच्या खाली ती पूर्ण ट्रान्सपरंट होती, काहीच नव्हतं, आणि ती हवेत ग्लाईड करत होती.
हवेत जसं तरंगतात ना तसं मला अजूनही डोळ्यासमोर येत आहे माझ्या. आणि ती स्माईल क्रिपी स्माईल करून येते आहे पुढे अशी वगैरे. आणि मी घाबरलो, बाईक मी मागे घेतो आहे पायाने आणि म्हटलं त्या ड्रायव्हरला मी काय शिव्याशाप देत होतो वगैरे. तर त्याने वाटतं हलकीशी वाटतं मागे घेतली वगैरे गाडी आणि मी लिटरली त्या बसला कट मारून गेलो. आणि कट मारून गेलो आणि मी साईड मिररने बघतो आहे, ती हसतच होती. खूप क्रिपी स्माईल होती. मी खरंच सांगतो आहे, माझ्या बोटाच्या टिपपासून ते डोक्यापर्यंत मी सुन्न झालो. थरथरतो आहे, बाईक पण माझी थरथरते. कसं तरी मी गल्ली गोळ्यातनं काढून माझ्या घराखाली आलो, पाणी प्यायलो वगैरे, तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि रिलॅक्स झालो. पण म्हणजे बोलतो ना, अंगातनं जो थरकाप जो होता ना तो निघत नव्हता, शिवरिंग होत होतं खूप असं आहे. आणि मग गेलो घरी वगैरे असं आहे. आणि सो म्हणजे रँडमली एक माझा मित्र भेटला, ही इज अ मुस्लिम आणि ही इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड समीर. आणि त्याला मी जस्ट सांगितलं 2 दिवसाने वगैरे की अरे असं असं झालं वगैरे. म्हणजे मला असं वाटलं की बघितलं तर काही ट्रबल वगैरे नको व्हायला म्हणून असं आहे. आणि त्याला सांगितलं मी की अरे मी येत होतो मरीन लाईन्सला, त्या बस स्टॉपवर मी असं बघितलं वगैरे म्हणून. तर म्हटलं काय होतं, माझं बाई होती ती सुंदर होती आणि ती लिटरली असं ग्लाईड करून येत होती, तरंगत येत होती असं. तर तो माझी बंकस करत होता, हां मग तू जवळ बोलायला गेला असशील वगैरे. तर म्हटलं नाही यार, तसं जाण्यासारखं नव्हतं, कारण का वेळ पण बरी नव्हती, कारण का तो रोड पूर्ण सुमसाम आहे आणि इथे थोडं हेवीनेस जाणवतं. आणि मग म्हटलं ठीक आहे मी विचारून बघतो असं आहे वगैरे. तर त्याचे पण काही सोर्सेस आहेत. तर त्याने सांगितलं की कदाचित जीनचा प्रकार असेल. मला तेव्हा माहिती नव्हतं काय असतं वगैरे. तर त्याने मला डिटेलमध्ये सांगितलं की जीन जे असतात ना ते मोस्टली कब्रस्तानच्या अवतीभवती असतात आणि ते डेंजरस असू शकतात. ते नॉर्मल माणसाला ती लोकं लुभावतात, ट्रेक करतात ती लोकं असं आहे. आणि आता ह्याचं मी तुला म्हटलं की मी काही गोष्टी व्हेरीफाय करतो. आणि माझ्या वहिनीला मी विचारलं सहज, मोठ्या भावाच्या बायकोला, की ती तिकडचीच आहे, गिरगावातली आहे. आणि तिला असंच बंगसमध्ये मी असं मस्करीमध्ये विचारलं, वहिनी तुमच्या इथे असं असं आहे वगैरे, तर तू पण बघितलंस का? शी वॉज लाईक म्हणजे तुला काय म्हणायचं आहे वगैरे असं. म्हटलं तिच्या फ्लोअरवर आहे ना एक माणूस आहे, तो तिथे गाडी पार्क करायला गेला होता. त्यावेळी वाटतं काय पार्किंग मिळाली नाही बिल्डिंगमध्ये आणि तो तिथे गाडी पार्क करायला गेला. तो रिव्हर्स घेत होता ना, तर मागे कोणतरी उभं होतं, त्याला ऑब्स्ट्रक्शन येत होतं. तर त्याने हॉर्न दिला, आवाज दिला, पण काही रिस्पॉन्ड आला नाही. आणि जेव्हा गाडीतनं जेव्हा तो उतरला ना, बॅग तिकडेच टाकून तो डायरेक्ट घरीच पळाला. 2 महिने कोणाशी काही बोलत नव्हता, काय नाही वगैरे. आणि मग त्याने दुसऱ्याला कोणतरी गाडी आणायला पाठवली. त्याने सांगितलं की म्हटलं तिथे कोणतरी ब्लॅक ड्रेसमध्ये बाई उभी होती आणि खूपच अशी वेअर्ड होती चेहऱ्याने वगैरे असं म्हणून. बापरे. म्हणजे अजूनही त्या रोडने कधी मी आलो ना तर मोस्टली मी नाईट टाईमला ते अवॉइड करतो, पण सकाळचं बघतोच ना तर असं वाटतं की, आणि तिथे काहीच म्हणजे पब्लिक जास्त नाही आहे त्या रोडला. आणि अशाच ठिकाणी जिथे निर्जन ठिकाणी वगैरे असे थोड्या ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. आताही तू कधी तिथे जात असतील, तुला तो सिनॅरिओ आठवत असेल? अरे मी विचारच करतो त्या रोडने जायलाच नाही पाहिजे वगैरे असं म्हणून. पण काय होतं की ट्रॅफिक असलं ना तर कधी कधी तो रोड रेफर करतो. पण म्हटलं मनात येतं की या गोष्टीपासून थोडं लांबच राहायला पाहिजे, त्यामुळे मी अवॉइडच करतो तिथून जायला असं. बापरे. मग ही तू सेकंड टाइम टाइम प्रॉपरली मी एक्सपिरियन्स केलेलं आहे असं आहे. ती स्पष्ट अजूनही तुला आठवतं की ती कशी दिसायला होती? हो, अजूनही डोळ्यासमोर येत आहे वगैरे असं. आता मी पण ते असं पुतळे वगैरे बघितले ना तर मला रिकलेक्ट होता. हो बापरे. खूप डेंजरस आहे बाई. तो तर जीनचा प्रकार होता. हा जीनचा प्रकार होता त्याच्या सांगण्याप्रमाणे. जीन काय असतं म्हणजे? जीन ॲक्च्युली आहे ना ते आपल्या मुस्लिम कम्युनिटी आहेत ना त्यांच्यामध्ये आहेत असे की ती एक एनर्जी आहे, फ्री एनर्जी आहे, ती कोणाचंही रूप घेऊ शकतात असे म्हणून. म्हणजे मांजर बोल, काही माणसाचं पण रूप वगैरे घेऊ शकतात असं आहे. काही डेंजरस असतात, काही चांगले असतात. कशा ते काय बोलतात त्यांना, शेप शिफ्टर काइंड ऑफ शेप शिफ्टर असं आहे. आणि त्यांच्याकडे म्हणजे खूप असे हे असतात की एनर्जी वगैरे असतात त्यांचं, आणि ती लोकं स्वतःला असं म्हणजे कोणालाही कंट्रोल करू शकतात असं आहे, माणसाला वगैरे असं आहे म्हणून. ओके. आणि म्हणजे काही चांगले काही वाईट वगैरे असं आहे. तू मूवी बघितलंस परी मूवी? नाही, मी नाही पाहिली. त्याच्यामध्ये आहे डिटेलमध्ये असं आहे. ओके. तो जो असतो म्हणजे जीनचा तो सुप्रीम असतो असं आहे.
मी एक गोष्ट ऐकत होतो, मला वाटतं मी थोडं डिस्कसही केलं आहे आपण पॉडकास्टमध्ये, की 4 मित्रांचा ग्रुप होता एक दिवशी गोव्याला गेलेले आणि गोव्याच्या बीचवरती त्यांना एक मुलगी दिसली 4 मित्रांना. नाही तेवढं किती सुंदर मुलगी मध्ये उभी आहे, तर त्याशी चिडवतो जा तू जा असं असं, म्हणजे तिकडे ते लोक बंकास करत होते. आणि मग त्यानंतर ते लोक रूमवर आले आणि मग विचारते देवर ड्रंक, आणि ते लोक तेव्हा डिस्कस करत होते की अरे काय सुंदर मुलगी होती, पण रात्रीची एकटी काय करत होती. तसं बोला हां बरोबर आहे, साडी वगैरे घालून रात्रीची एकटी त्या बीचवर काय करते. तर दुसरा मित्र, एक मिनिट, साडी घातलेली तिने, अरे तिने तर शॉर्ट ड्रेस घातलेला. तो अरे शॉर्ट ड्रेस नाही, तिने पंजाबी ड्रेस घातलेला. तर असं होत होतं ना की प्रत्येक मुलाला त्यांना कोणत्या जशा टाईपची मुलगी पाहिजे ना तशा टाईपची मुलगी त्यांना दिसत होती. तर मला वाटतं तेही काहीतरी तसा प्रकार असावा. तर हां, तू बोल त्याच्यानंतर तुला असं काही वाटलं किंवा तू असं काही जाणवलं त्यानंतर? नाही असं म्हणजे कसं आहे थोडंसं, म्हणजे हे 2 इन्सिडेंट होते तू स्वतः पाहिलेस, मी स्वतः प्रत्यक्षात प्रॉपरली बघितलं असं वगैरे. आता म्हणजे काही असे एक्सपिरियन्स येतात, आवाज वगैरे येतो किंवा असं काहीतरी जाणवतं जेव्हा एकटा असतो, ऑनलाईन मीटिंग वगैरे असतात ना तेव्हा थोडं जाणवतं म्हणून असं. पण आता कसं आहे माहिती आहे की आता आपलं जसं वय वाढतं ना तसं आपलं स्पिरिच्युअल लाईफ पण आपण वाढली पाहिजे. स्पिरिच्युअल जर्नी ही आपली बरोबर हां असं आहे, वाढते. तेच आहे. तर म्हणजे थोडंसं म्हणजे म्हणतात ना की देवळात जाऊन येणं वगैरे असं आहे, ते करायचं असं. पण माझ्या या गोष्टीवर विश्वास आहे, म्हणजे देवांवर तर माझा विश्वास आहेच फर्स्ट ऑफ ऑल असं आहे. तेच ते ना आपण आणि कसं आहे माहिती आहे, आपला ऑरा पण डिपेंड असतं. बरोबर, मी तेच म्हणणार होतो आता. हां, आणि आता कसं ऑरा म्हणजे कसं असेल की ड्रिंक करणार, स्मोक करणार कंटिन्युअसली, नॉनव्हेज खाणं पण वन ऑफ द असं आहे की ऑरा वीक होतं असं म्हणतात, असं आहे म्हणून. आणि आता तू समज आता ज्या घरात सतत भांडणं आहेत, क्लेश आहे वगैरे असं आहे म्हणून, आणि मग त्याच्यामुळे पण त्या घरामधला एन्व्हायरमेंट तुला माहिती आहे त्या घरातला ऑरा वीक असतो असं आहे म्हणून. आता कसं आहे ज्या घरामध्ये असं हे असेल, काय म्हणतात ते, पूजापाठ वगैरे असेल, असं आहे, घंटानाद असेल, अगरबत्ती वगैरे किंवा आपण जे नॉर्मल आपण रेग्युलर करतो ना, तर ते चांगलं असं त्याच्यामध्ये आपला ऑरा बिल्डअप होतो असं आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी जरा जास्त येते. बरोबर. तुझ्याकडे अजून कोणत्या गोष्टी आहेत जे तुला डिस्कस करायच्या आहेत? मी एक गोष्ट आहे माझ्याकडे की म्हणजे मला असं वाटतं आपण बरेचसे आपण गोस्ट स्टोरीज वगैरे थोडं नेगेटिव्ह स्पिरिटबद्दल बोललो आहे, तर मला असं वाटलं आपण एखादा पॉझिटिव्ह स्पिरिटबद्दल पण आपण टॉपिक घेऊया, बोलूया असं आहे. म्हणजे गोस्ट स्टोरीजमध्ये आपण बोललो आहे तर जरा पॉझिटिव्ह स्पिरिटमध्ये जरा असं आपण थोडं वरती होऊया. सो ही जी स्टोरी जी आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल की इट इज डॉक्युमेंटेड. मी तुला लिंक पण शेअर करीन. आणि जी जर्नलिस्ट जिने हे कवर केलेलं आहे ना, शी इज वन ऑफ द काइंड ऑफ सेलिब्रिटी जर्नलिस्ट आहे. ओके, वेल नोन. हां, आणि आहे वेल नोन. तिचं नाव पण आहे, ओटावरच आहे असं नाव तिचं. आणि हे जे आहे ना इन्सिडंट 1970s चालू झालेलं, आपल्या इंडियन आर्मीचंच आहे, ठीक आहे. इट इज अ बिट इन्स्पायरिंग आपण. आणि 1970s जेव्हा इंडो चायनाची वॉर चालू होती ना, अरुणाचल प्रदेश व सिक्कीममध्ये, तर एक सोल्जर होता, तो LOCच्या ड्युटीवर गेला आणि तो समथिंग 3 दिवसाने रिटर्न आलाच नाही असं आहे. आणि तो आहे ना त्याच्या बाजूच्या बेडचा जो सोल्जर होता ना, त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने सांगितलं की मी दरीत पडलो, ठीक आहे, बर्फाखाली मी अडकलो आहे, प्लीज मला घेऊन जा, माझी बॉडी रिकवर कर आणि माझ्या फॅमिलीला दे असं आहे. ह्यांनी सर्च ऑपरेशन चालू केलं तेव्हा बर्फाचं वादळ वगैरे होता. आय गेस फर्स्ट 1 or 2 days तो सापडला नाही. आणि त्याने सांगितलं ना, स्वप्नात जसं आला सांगितल्याप्रमाणे त्या लोकेशनवर तिची बॉडी सापडली. बापरे. आणि त्याच वेळी आहे ना असे इव्हेंट्स होत होते ना की काही नंतर जे सोल्जर्स वगैरे त्या ड्युटीवर जायचे त्या LOCवर, त्यांना असं कोणतरी पोक किंवा पुश केल्यासारखं वाटायचं. कधी माहिती जेव्हा ती लोकं असे थोडे पॉवर नॅप घ्यायचे किंवा रेस्ट घ्यायचे ना, तर त्यांना असं कोणीतरी पुश केलं किंवा पोक केल्यासारखं वाटायचं. हां, कोणतरी आपण असं, कोण आळस करतोय ड्युटीवर तर त्यांना येऊन उठवायचे. हां, उठवायचं, म्हणजे असं थोडंसं आपण पुश करतो ना, अरे बाबा उठ वगैरे असं आहे ते म्हणून. आता प्रॉपर जी डॉक्युमेंटेड व्हिडिओ आहे ना, ती 20-25 वर्षाआधी झालेली, आय गेस 20 years बॅक. तर अजून एक सोल्जर तो LOC ड्युटीवर गेला आणि तो पण दरीमध्ये पडला वगैरे, आणि तो इंजर्ड होता. 1-2 दिवस तो तहानलेला, भुकेला, आणि बर्फ वगैरे, वादळ वगैरे भरपूर झालं. रात्र पण झालेली आणि त्याला एक फुटस्टेप्सचा आवाज यायला लागला. एका सोल्जरने त्याला अप्रोच केला. तो सोल्जर आहे ना, आय गेस 6 फूट उंच होता आणि
कडक इस्त्री, ब्रॉड शोल्डर्स आणि शायनी बेल्ट आणि शूज वगैरे पॉलिश केलेले आणि मिशा वगैरे बारीक प्रॉपर सोल्जर होता. त्यांचं वाटतं डिस्कशन झालं आणि तो बोलला, जो 6 फूट जो सोल्जर होता ना, की मला रस्ता माहिती आहे, मी तुला दाखवीन, सोडतो मी. जो सोल्जर जो इंजोर्ड झाला होता ना, तो दरीत पडला होता तो आत्ताचा. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि मग हे झालं. मग डिस्चार्ज गेल्यावर त्याला असं क्युरियोसिटी आली की ज्याने हेल्प केली तो कोण होता. एवढा बर्फाच्या वादळामध्ये तो एकदम कॉन्फिडंट होता, मला मदत कोणी केली. हां, आणि एवढं म्हणजे असं व्यवस्थित वाटत होता वगैरे. तर त्याने चौकशी करायला हेड ऑफिसला गेला आणि तेव्हा कळलं की त्यावेळी आहे ना, कोणी बर्फाच्या वादळामध्ये कोणी असं ड्युटीवर नव्हतं तिकडे. आणि मग त्याने थोडं डीप एन्क्वायरी केली वगैरे, फोटोज वगैरे बघितले. तर मग कळलं त्या फोटोमध्ये आहे ना, त्याने एका ऑफिसरला विचारलं, सांगितलं की 1970ची टीम आहे आणि त्या टीममधले काही सोल्जर्स रिटायर झाले आहे, काही शहीद झाले. तो बोलला की नाही, त्याचं एकाच फोटोकडे लक्ष होतं. तो बोलला की नाही, हाच माणूस होता आणि ह्याने माझा जीव वाचवला. तर म्हटलं तो तर 1970मध्ये तेव्हा त्याची डेथ झालेली, समथिंग ॲक्सिडेंट झाला स्नोफॉलमध्ये वगैरे असं. तर कसं शक्य आहे. त्याने आहे ना, जो सोल्जर जो वाचला होता ना, त्याने रिपोर्ट आपल्या सिनियर्सला पाठवली. त्या ड्युरेशनमध्ये आहे ना, काही असे इव्हेंट्स येत होते. प्रॉपर एव्हिडन्स केव्हा झाला, जेव्हा चायनीज सोल्जर्सने रिपोर्ट पाठवली इंडियन आर्मीला की तुमचा एक सोल्जर आहे, तो बर्फाच्या वादळामध्ये समथिंग रात्री बेरात्री LOCवर दिसतो, तर तुम्ही आम्हाला अपडेट करा, नाही तर आम्ही कारवाई करू. इंडियन आर्मीने म्हणजे थोडंसं एक रिपोर्ट चेक केली की त्यांचा कोणी सोल्जर असं म्हणजे बर्फाच्या वादळात वगैरे कोणी ड्युटीवर पाठवला नव्हता त्यावेळेस. सो परत एक रिपोर्ट आली चायनीज आर्मीकडनं की त्यांच्या बंकरमधनं 2 चायनीज सोल्जर आहे ना, त्याला पकडायला गेले होते. सस्पिशियस जो होता ना, LOCवर दिसायचा तो, आणि तो गायब झाला. सडनली ही व्हॅनिस्ड. मग इंडियन आर्मीने कॉल घेतला की काहीतरी आहे असं आहे वगैरे. आणि त्याच ड्युरेशनमध्ये आहे ना, आता तुला माहिती आहे बटालियन्स असतात, पंजाब रेजिमेंट, राजपुताना रायफल्समध्ये. तर त्यांच्या टीममध्ये आहे ना, प्रत्येकाला एक रोल दिलेला असतो. तर काही सोल्जर्स असतात ना, ते मॅपिंग करतात, म्हणजे बंकर्स कुठे आहे, म्हणजे काय ॲक्टिव्हिटीज चालू आहे एनिमीशी वगैरे, त्यांचं कुठे त्यांचं बेस आहे काय वगैरे असं आहे. आणि त्यांना ती इन्फो स्वप्नामध्ये कोणतरी द्यायचं त्यांना, आणि एक्झॅक्टली ते प्रूव्ह व्हायचं. आता एक साईन ऑफ रिस्पेक्ट म्हणून आहे ना, मग त्याला रँक दिलेला आहे त्या सोल्जरला. त्याला हेडक्वार्टरमध्ये एक बेड दिलेला आहे. त्यांचं नाव काय? त्याचं नाव समथिंग पंजाब साईडचंच आहे वाटतं. हरभजन सिंग. हां तो. बरोबर. त्याला बाबा हरभजन सिंग असं म्हणतात. आणि आपला यूट्यूबर आहे, मराठी यूट्यूबर भुवनने, त्याने पण त्याच्यावर व्हिडिओ केलेली आहे असं. त्याच्या ब्लॉगवर आहे ती व्हिडिओ. आणि तर आता त्याचं असं आहे ना की वर्षातनं जेव्हा 2 महिने त्याला सुट्टी देतात, त्याचं सामान जे असतं त्याला किट दिलेलं आहे, युनिफॉर्म, शूज वगैरे असं आहे. प्रॉपर ट्रेनमध्ये रिझर्वेशन, 2 सोल्जर्स असतात आणि गावी सामान घेऊन जातात, त्याचं गावी स्वागत करतात. जेव्हा तो ड्युटीवर रिझ्यूम होतो ना, सुट्ट्या त्याच्या संपूर्ण म्हणजे ज्या आर्मीप्रमाणे जसं आहे ना त्यांचं, तर जे क्लीनर वगैरे तिकडचे काय म्हणतात की त्याचं बेड थोडं यूज केलेलं असतं समथिंग, आणि शूज असतात ना ते माती किंवा बर्फ वगैरे लागलेले असतात असं. आणि तो म्हणजे अजूनही असं म्हणतात की म्हणजे स्वप्नात येऊन वगैरे असं तो इन्फो देतो आणि दॅट इज ॲक्युरेट असं आहे. आणि म्हणजे आहेत फोटोज वगैरे रेफरन्स ते व्हिडिओमध्ये वगैरे. आणि चायनावाल्यांना पण ते त्रास, चायनावाल्यांना पण माहिती आहे. आणि प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे आणि ती व्हिडिओ आहे, डॉक्युमेंटरी त्या न्यूज चॅनलने ती व्हिडिओ काढली. त्यांना कोणीतरी हेल्प करतंय. एक्झॅक्टली. हो, म्हणजे पॉझिटिव्ह स्पिरिट्सचं. हां, म्हणून त्याचं तेही असतं. आणि खूप सारे पॉझिटिव्ह स्पिरिट्स तेच असतात ना. म्हणजे मी मागे एक व्हिडिओ बघत होतो, मला आठवतंय, ते US चे यूट्यूबर्स होते काही. ओके. आणि ते लोक आहे ना, कॉन्ज्युरिंग हाऊस जो आहे ना, एडवॉर्न आणि लॉरेन वॉरेनचा जो हाऊस आहे, त्यांनी तिथे म्युझियम बनवलंय. त्याचे जिथेही जाऊन ते इन्व्हेस्टिगेशन करायचे ना, तिथून ते एक पार्ट घेऊन यायचं, एक पोझेस्ड जो असायचा ना, म्हणजे त्या भूताला त्या पार्टमध्ये
काढायचे. जस्ट फॉर एक्झाम्पल जे आता आपल्या महाराष्ट्रात म्हणतात की भूताला नारळात देतात असं, तसं ते लोक म्हणजे डॉल झाली किंवा काही झालं स्पिरिटला कॅप्चर करायचे, स्पिरिटला कॅप्चर करायचे किंवा त्या स्पिरिटला मुक्ती द्यायचे आणि त्या ठिकाणावरून एक गोष्ट आणायची आणि आपल्या त्या घरी ठेवायचे. आता जेव्हा ते नाहीये तर त्या घराला त्यांनी म्युझियम बनवलंय. ओके. तर ते युएसचे काही युट्यूबर्स होते आणि ते त्यांनी तिथे राहायला गेले आणि आता ती जागा जी आहे ना ती एक म्युझियम आहे आणि ती तिथे आपण एक काय बोलू शकतो, टुरिस्ट प्लेस बोलू शकतो ना, की ॲडव्हेंचर प्लेस त्या लोकांनी बनवले. तिकडे काही त्यांचे वर्कर्स आहेत जे त्या प्लेसची काळजी घेतात. जर कोण टुरिस्ट वगैरे आलं त्यांना राहायला देतात, पण तिथे जनरली कोण येत नाही. लोक येतात जातात, दॅट्स इट. तिथे ती ॲनाबेलची डॉल ठेवली आहे, तिथे बऱ्याच असे वेगवेगळे हॉरर डॉल्स किंवा तशा वस्तू ठेवल्यात आणि त्यासही म्हणतात की जोही कोण तिथे येतो ना त्याला त्या ॲनाबेल डॉलला सॉरी म्हणावं लागतं, एक सॉरी लेटर द्यावं लागतो. कारण इवन ती स्पिरिट एवढी पोसेस्ड आहे ना. मला आठवते की आपण त्यावर बोललेलो आणि आपण तो फोटो टाकलेला. तर माझा एक मित्र आहे देशांक, तो बोलला की तू असा फोटो नको टाकत जाऊ, कारण आपण जेव्हा कोणत्या एंटिटीबद्दल बोलतो ना आणि आपण कोणत्या एंटिटीला बघतो ना त्यांना माहिती पडतं की आपण त्यांना बघतोय. तर तसं तर ते लोक तिथे गेले, तिथे राहिले आणि तिथे काही जे तिकडचे जो स्टाफ होता, त्या म्युझियमचा जो स्टाफ होता तर ते लोक 4 दिवसासाठी राहणार होते. तर म्युझियमच्या स्टाफनी आहे ना, म्हणजे सुरुवातीला म्युझियमचा स्टाफ बोललं की इथे असं 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 होतं. त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नाही असं माझ्या. मग रात्री अचानक त्यांना कुठेतरी टॅप होतंय, कोणतरी चालतंय, असे तसे अनुभव यायला लागले आणि तो ओव्हरऑल तो घरच पूर्ण हॉन्टेड होता असं तसं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या स्टाफला बोलले. तर स्टाफ आले आणि स्टाफ बोलते हां इथे असं होतं. आणि स्टाफने तिथे त्यांच्याकडून एक लेटर पण साईन करून घेतलेलं की जर तुम्हाला काही पोजेस झालं, तुम्हाला काही दिसलं, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती आमची जिम्मेदारी नसणार आहे, त्याला तुम्हीच कारणीभूत असाल. ठीक आहे. असं असं झालं सगळं. तर ते मुलंही थोडे चिल होते आणि तो स्टाफही थोडा चिल होता. बोलते की असं असं आलं, ठीक आहे आपण एक काम करूया, आपण एक गेम खेळू. तर ते जे स्टाफ होतं ना ते तिकडच्या स्पिरिटशी बोलायला लागले. म्हणजे ते कनेक्ट थ्रू ABCD EFG उजा बोर्ड टाईप. उजा बोर्ड नव्हता, पण ते एक टॅपिंग सिस्टम होतं. म्हणजे आय विल रिपीट दिस लेटर्स, प्लीज स्टॉप. तसं तर 1 ABCD वर ते लोक टॅप करत होते आणि असं असं झालं. ते युट्यूबवर ना आधी मस्त आणि मला वाटलं की फेक आहे, पण त्याच्यानंतर आहे ना अशी काही गोष्ट झाली की ते लोक आहे ना, ते जे मुलं होते त्यांच्या जुन्या नातेवाईकांची नावं घ्यायला लागली आणि नातेवाईकांची नावं घ्यायला लागली. त्यांचा जे खापर पंजोबा होता ना त्यांची नावं घ्यायला लागली आणि ते जे मुलं फुल मस्ती विस्ती करत होते ना, आय एम गोना सी व्हॉट इज गोइंग टू हॅपन, ते रडायला लागले इन द सेन्स. त्यांना ते सर्व एकाची आजी त्याच्यासोबत होती, एकाचे खापर पंजोबा त्याच्यासोबत होते. ते बोलत होते की आय एम त्याच्या आजोबांचं नाव काहीतरी डॅनी होतं, काहीतरी असं होतं. आय एम डॅनीज फादर. त्याला आठवत नव्हतं ना, म्हणजे खापर पंजोबा बोलत आहे. तर ते सर्व ऐकून रडायला लागले बिकॉज त्यांचे नातेवाईक. तर बोलण्याचा उद्देश हेच की म्हणजे आपल्याला वाटतं पण असे पॉझिटिव्ह लोक पण असतात, पॉझिटिव्ह स्पिरिट्स पण आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. बरोबर. आणि ते तिथून मला समजलं आणि ते त्यांची जी रिॲक्शन्स बघून ना ते मला कुठेही फेक किंवा असं स्क्रिप्टेड नव्हते वाटत. सो ते एक होतं. नाही ते आहे, पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे की ह्युमनाइजला पण काही लिमिटेशन्स आहेत. हो, ते सगळ्याच गोष्टी आपण बघू शकत नाही असं आहे म्हणून. मग तेच आहे. आता तू मूवीज काही बघितले असशील ना, ते आपण बोललेलो ना स्टार्टिंगला की हॉलिवूडचे मूवीज थोडे सायन्स ड्रिव्हन असतात. इंटरस्टेलर मूवी आहे, ब्लॅक होल आणि टाईम ट्रॅव्हलवर ग्रॅव्हिटी मूवी आहे. तर थोडं त्यांनी काही थिअरीज सायंटिस्टचे वापरले आहे असं आहे. स्टीफन हॉकिंगचा पण त्यांनी ब्लॅक होलचा तो कन्सेप्ट आहे ना इंटरस्टेलरमध्ये यूज केलेला आहे, टाईम ट्रॅव्हल समथिंग वगैरे. तर असाच एक मूवी आहे इन्सिडियस, तुला माहिती असेल. ओके. तर त्याच्यामध्ये तो लहान मुलगा असतो ना, त्याला काही पॉवर असतात, गिफ्टेड पॉवर असतात आणि तो जेव्हा झोपतो ना तेव्हा तो ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये ट्रॅव्हल करतो. म्हणजे असं म्हणतात की आपण जेव्हा झोपतो ना तर आपला आत्मा जो असतो ना तो फिरू शकतो. हां, फिरू शकतो. म्हणजे आपला बॉडीवरनं डायसेक्ट होतो आणि तो फिरतो. पण म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंगला सांगू शकत नाही की म्हणजे काय फरक नाही करू शकत त्याला. म्हणजे आपण कसं कंट्रोल नसतो, पण त्याला त्याच्या सोलवर कंट्रोल असतो. आणि अजून एक सायकिक असते त्याच्यामध्ये,
तर तिला पण ते गिफ्टेड असतं वगैरे म्हणून. म्हणजे आता ह्यांनी जे कन्सेप्ट आणलं आहे ना ते आहे, त्यांचं एक्झिस्टन्स आहे ते स्पिरिट वर्ल्डमध्ये कम्युनिकेशन करणं. त्याच्यावरनं एक एक्झाम्पलच आहे आणि माझ्या आजोबांसोबतच घडलेलं. म्हणजे आता काही स्पिरिट असं म्हणतं ना स्वप्नामध्ये येतात आणि आपल्याला साईन वगैरे देतात असं आहे. सो सेम वे माझ्या आईचे वडील आणि आता म्हणजे कसं की बरेच वर्ष झाली त्यांना वगैरे असं आता नाही येते आणि त्यांच्या लग्नाच्या पण आधी हे घडलेलं आहे ॲट द यंग एज. तर ते आधी गावी राहायला होते आणि माझी आई तर देवगडची आहे तिकडे आणि तर ते झालं त्यांचं असं ना की आता लालबाग परेल जो एरिया आहे ना तो पहिला गिरणगाव म्हणून ओळखला जात होता. तर तिथे म्हणजे बरेचसे असे टेक्स्टाईल्स कारखाने वगैरे होते आणि मग ते गावावरनं ते इथे मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं आजोबांनी. आजोबांचा एक मित्र होता गावातला, त्याचं कोण नव्हतं, मागे पुढे त्याचं कोण नव्हतं. तर हे दोघं जण मुंबईला आले आणि रेंटवर राहून मग त्यांनी भाड्याने ओपनिंग वगैरे जॉब सर्च वगैरे केला. असं आहे, त्यांना जॉब मिळालं वगैरे आणि त्यांचा एक रुटीन होता. पूर्वी सकाळी चहा नाश्ता केला की डायरेक्ट संध्याकाळी जेवायला भेटायचे असे. आणि आजोबांनी असं ठरवलेलं एक पॅटर्न की तो भाज्या वगैरे आणायचा मार्केटमधनं आणि संध्याकाळी आजोबा जेवण वगैरे बनवून तो रुटीनच होता त्यांचा. आता सडनली झालं असं की चहा नाश्ता करून दोघं जण निघाले ना तर तो रिटर्न आलाच नाही संध्याकाळी. आजोबांचा जो फ्रेंड होता ना तो खूप असा जवळचा फ्रेंड होता त्यांचा, असं आहे गावी लहानपणापासून एकत्र वगैरे. आणि त्यांना थोडंसं वाटलं की यार अचानक कुठेही गेला वगैरे असं. म्हणजे त्यांनी एन्क्वायरी वगैरे केली, त्यांना वाटलं मुंबई तर नवीन आहे असं न सांगता जाणार नाही, ठीक आहे. गावी पण काय त्यांना वाटलं गावी वगैरे नसेल गेला. 3 दिवस काय आला नाही, 4 दिवस झाले. 5व्या दिवशी आहे ना आजोबांच्या स्वप्नात आला. तो बोलला की मी KM हॉस्पिटलला आहे ना या फ्लोअरवर या डिपार्टमेंटमध्ये आहे, तर प्लीज मला येऊन घेऊन जा. आणि आजोबा गेले हॉस्पिटलला आणि ही वॉज शॉक. ते मुर्दाघर होतं. आणि मग थोडं आजोबांना थोडं वाईट वाटलं असं की काय झालं वगैरे असं आहे. आणि त्याचं कसं होतं, ते डेड बॉडीची जेव्हा आणलेली ना तर त्याचं काही हे नाही मिळालं, ओळख नाही मिळाली होती, म्हणून मुर्दाघरमध्ये ठेवलं होतं. आता तेव्हाही कसं होतं की 10-15 दिवस झाले बॉडी कोणी क्लेम नाही केली ना तर BMC त्यांचं फायनल जे अंतिम विधी स्वतः करायची असं आहे. सो त्याला डेड बॉडी म्हणून तसं ठेवलेलं आणि आजोबांनी त्याचं केलं सगळं, जे फायनल त्याची अंतिम असते ना रिच्युअल्स वगैरे ते सगळं केलं त्यांनी. तर तो समथिंग परत 10व्या की 13व्या दिवशी तो स्वप्नात आला आणि आजोबांनी विचारलं त्याला की अचानक का गेलास तू असं. तो बोला मी दादरला जात होतो नवीन कामाच्या शोधामध्ये आणि एका भरधाव गाडीने मला उडवलं आणि मला समजलंच नाही काय झालं वगैरे असं आहे. आजोबांनी मग एन्क्वायरी वगैरे केली पोलीस स्टेशनला वगैरे, तर कळलं की तिथे खरंच त्याचा ॲक्सिडेंट झालेला, ऑन द स्पॉट तो गेला होता असं आहे. म्हणजे आजोबांना ती गोष्ट आठवती आणि ही माझ्या आईने मला सांगितलेलं असं. ते त्यांच्या मित्राबरोबर झालेलं. म्हणजे असं जे आपले जे जवळचे वगैरे असतात ते समथिंग स्वप्नामध्ये येऊन वगैरे आपल्याला हेल्प करतात. जसं तू सांगितलंस ना आता की ग्रँडपॅरेंट्स वगैरे आलेले वगैरे असं हेल्प केलं वगैरे, तर काही ती लोक साईन वगैरे देतात असं आहे म्हणून. ते आपल्या चांगल्यासाठी असतात. हां असं आहे. ते आपण बोलतो ना आपल्या कोकणात राखणदार असतात किंवा आपले जे कोकणचा टॉपिक काढल्यास ना तर म्हणजे मी तर आहे कोकणचा वगैरे. आणि बिफोर मुव्हिंग हेड विथ द स्टोरीज कोकणातल्या ज्या आहेत ना, मला असं म्हणायचं की कदाचित काही लोकांना असं वाटेल की कोकणाबद्दल काहीतरी उलटं सांगतोय वगैरे. मला असं नाही आहे यार की आपण पॉडकास्टवर आहोत, हे ओपन फोरम आहे. असं आपण, माझं तर आहे बाबा एथिक्स, मी अशा गोष्टी हे करत नाही, नेगेटिव्हिटी करत नाही. आणि कोकण खूपच सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जितकं सुंदर आहे कोकण म्हणजे स्वर्ग. पण संध्याकाळनंतर रात्रीचे काही डार्क साईड्स वगैरे आहेत. आणि जे आपण बोलतो ना आपल्याला खूप लोक हे कोकणाचं हे बोलतायत ते बोलतायत, अरे नाही, घराघरात त्या गोष्टी आहेत, होत आहेत. आणि आम्ही कुठून आउट ऑफ द ब्ल्यू येऊन काही आम्हाला म्हणायला पडेल ते नाही, प्रत्येकाच्या घरी ही गोष्ट होतात. आणि ती आम्ही ही क्लेम नाही करत आहोत की ती कितपत खरी आहे किंवा कितपत खोटी आहे. आम्ही बोलतोय की होतं. हो. आता तू कोकणात जेव्हा जाशील ना, फर्स्ट ऑफ ऑल की तू काही एल्डरली जे माणसं आहेत, थोरले माणसं आहेत ना, तर त्यांना तू विचारशील, ती लोक डिनाय नाही करणार. आणि हे किती आपण बोलतो की नेगेटिव्ह खूप मला तर वाटतं खूप भारी ऐकायला गोष्टी आहेत. म्हणजे अर्बन लेजंड्स आहेत आणि त्यांचे एक्सपिरियन्स पण तू ऐकशील ना, ते खूप हॉरर ही आहेत. एक्झॅक्टली.
हां, तू काय बोलत होतास? तर तेच आहे, म्हणजे तू आता त्यांना विचारशील तर ती लोकं डिनाय नाही करणार. आता ती लोकं राहत आहेत, त्यांचं आयुष्य पूर्ण तिकडे त्यांनी केलेलं आहे वगैरे, आणि ती लोकं तिथे राहतात आणि जे काही आहे ना तिकडे त्या गोष्टीचा ती लोकं रिस्पेक्ट करतात. आणि त्या लोकांना सवय झाली आहे, ते लोक रिस्पेक्ट करून राहतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही. एक्झॅक्टली. आता जी स्टोरी जी घडलेली ना, तर सेम माझ्या आईच्या गावी घडलेली असे, आणि ती तेव्हा 10 वर्षाची होती आणि तिला चांगलं आठवतं आहे ते. आणि तिचं म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण सगळं 12वी तिचं गावीच झालं आणि मुंबईला शिफ्ट झाली. आता तिच्या गावी कसं आहे की असं म्हणतात की काही स्पिरिट्स आहेत. आता तू नक्कीच कधी टाईम मिळाला तर मी तुला माझ्या आईच्या गावी घेऊन जाईल. नक्कीच. खूपच सुंदर आहे, म्हणजे पूर्ण असं डेन्स आहे, झाडं वगैरे सगळी वगैरे असे. आता तू गावाच्या हद्दीच्या बाहेर उभं राहिलास ना तर तुला तरी पण गाव दिसणार नाही, म्हणजे खूप डेन्स आहेत झाडं वगैरे. आणि वन्स यू एंटर, तू एकदा हात शिरलास ना तर तुला मस्त अशी जुनी कौलारू घरं, लाल चिऱ्यांचे आणि सगळ्या बहुतेक प्रकारची झाडं, फणसाची बोल, आंब्याची, काजू वगैरे, चिंचेची वगैरे, असं आहे. म्हणून असं आहे टिपिकल असं बोलतात ना, प्रॉपर कोकणातलं गाव. आणि एन्जॉय करशील, नेटवर्क वगैरे नाही आहे तिकडे. हां. आणि आता तेव्हा असं झालेलं ना, ही गोष्ट अशी की अजूनही असं म्हणतात की फॉरेस्टमध्ये काही स्पिरिट्स आहेत, ठीक आहे. आणि ते गावच्या आउटस्कटवरनं ना तो एक मार्ग आहे, रस्ता आहे, त्या रस्त्यावरनं ती लोकं जातात. समथिंग नदीच्या इथे कुठेतरी जातात, ते त्यांचा तो मार्ग आहे. आणि असं म्हणतात की त्या मार्गामध्ये आहे ना, म्हणजे आपण घाण नाही करायची. घाण म्हणजे असं फर्स्ट 1-2 वगैरे असं नाही करायचं, वॉशरूम वगैरे झालं किंवा सुसू वगैरे नाही करायचं असं वगैरे. तर रिस्पेक्ट करायची बेसिकली त्या गोष्टी. आणि तर तो जो मार्ग आहे त्यांचा, आता स्पिरिटचं काय एक्झॅक्टली माहिती नव्हतं कोणतं स्पिरिट होतं, पण काहीतरी प्रकार होता. आता हे गावातल्यांना कधी कळलं, आई जेव्हा 10 वर्षाची होती ना तेव्हा समथिंग त्या दिवशी आहे ना मोजून तेव्हा 7-8 घरं होती. आता तर मल्टिपल्स घरं वगैरे आहेत. ओके. तेव्हा मोजून एक 8 घरं होती. आणि आईचीच एक चुलत मावशी ती राहायची. तिचं जे घर होतं ना ते वरच्या वाडीवर, तुला माहिती असेल, खालची वाडी, वरची वाडी, वरच्या वाडीवरती होती. आणि तिचं जे घर होतं ना ते त्या मार्गालाच होता, फॉरेस्टला आणि ह्याला टच होतं. आणि तर ते कसं होतं माहिती, तिचं जे घर जे होतं ना फॉरेस्टला आणि त्या गावच्या हद्द होती ना त्याच्या ह्याच्यावर होतं, रेंजमध्ये होता. तर तिचं स्वभाव थोडासा म्हणजे वेड होता, ॲरोगंट होती, म्हणजे आई म्हणाली मला, आणि थोडं भांडखोर होती ती. असं आहे. तिला आजूबाजूच्यांनी सांगितलेलं की असं नको सांगू. तिची पोरं जी होती ना, 3 पोरं होती ना, ते त्या मार्गावर घाण करायची. सांगितलेलं आजूबाजूच्यांनी की नको वगैरे असं. नाही, ती त्यांच्यावर भांडायची, ऐकायची नाही ती. आता समथिंग त्या दिवशी अमावस्याच होती आणि गावातली माणसं, पुजारी पण होता, तो मंदिराचं काहीतरी डेव्हलपमेंटचं मीटिंग होती. गावात कोणच नव्हतं, सगळी माणसं देवळामध्ये गेली. आई पण तेव्हा गेलेली देवळामध्ये. आणि तर ती जी मावशी जी होती ना ती एकटीच होती मुलांसोबत. ती बोलली की माझी तब्येत बरी नाही, मी घरातच थांबते, मी आराम करते. आता झालं असं, तिने काहीतरी रात्री जेवणाचं वगैरे झालं, मुलांचं वगैरे सगळं वगैरे, आणि मग झोपायची तयारी केली. तिच्या 3 पैकी एका मुलाने तिथे घाण केली. आणि मग हे लोक झोपले. थोड्या वेळाने आहे ना दरवाजावर लिटरली जोरात असं थडथड बँग बँग करतात ना, असा आवाज आला. आणि सेम टायमाला लहान मुलांचा हसायचा आवाज येत होता. लहान मुलं गिगल करतात ना, हसायचा. आणि ती जरा उठली तर तिने नोटीस केलं की दरवाजावर कोणतरी आहे वगैरे. आता तू काही घरं बघशील ना त्यांना फ्रंट डोर आणि बॅक डोर वगैरे असतात. आणि ती जेव्हा फ्रंट डोरला जायची ना तर बॅक डोरला जोरात बँग करायची आणि सेम मुलांचा हसायचा आवाज, गिगल व्हायचा. तर ही आवाज देते कोण आहे म्हणून, तर बाहेर हसायचाच आवाज येतो आहे. हिने काही लक्ष नाही दिलं, तब्येत बरी नव्हती म्हणून परत झोपली. परत थोड्या वेळाने त्याची फ्रिक्वेन्सी वाढली असं आहे. आणि जोरात दरवाजा ढकलतायत आणि मग आवाज येतो आहे हसायचा. कोणतरी घराच्या अवतीभोवती चालतो आहे आणि कौलांवर दगड मारतो आहे असं आहे. तर हिने नोटीस केलं ही आवाज देत आहे घरातनं. बरं कोण आहे, काय पाहिजे वगैरे असं आहे वगैरे. तिला वाटलं नव्हतं की असं, तिला वाटलं कोणतरी भंकस करत असेल. आणि मग थोडा वेळ थांबली वगैरे, पण ते दरवाजा तोडायचा वगैरे एवढं हेत होतं. तर ती जरा वैतागली, कारण का मुलं पण झोपली होती, तब्येत बरी नव्हती. आणि तिने दरवाजा उघडला. आता आपल्यामध्ये अंगणामध्ये खळं म्हणतात ना, खळ्यात गेली ती आणि जोरजोरात शिव्या घालते, कोण करते काय वगैरे असं. आणि तिला हसायचा आवाज येतोय कंटिन्युअसली, बापरे असं आहे. आणि ती शिव्या घालते मोठमोठ्याने.
आता ॲट द सेम टाईम माझा आईचा सख्खा मामा जो होता ना, तो जस्ट आला तिकडे कुठेतरी गावाच्या इथे. आणि तर त्याचं म्हणजे असं होतं ना, आई म्हणत होते की त्या मामाचं आणि त्या मावशीचं होतं ना, थोडंसं अनबन होतं. 36 आकडं ती लोकं बोलायची नाही, पण त्याला असं वाटलं की ही काय करते म्हणून विचारायला गेला. आता त्याने विचारलं काय झालं, तर ती म्हणाली की दरवाजा तोडला आहे, खडी मारता, खडी म्हणजे दगड मारता, असं आहे, कोणतरी चालतो आहे दरवाजाच्या इथे, पोरं हसायचा आवाज येतो. म्हटलं मामाला कळलं, तर म्हटलं गप्प बस, काही बोलू नकोस, आत्ताच्या आता माझ्या घरी चल, खाली जाऊया. तर ती ऐकली नाही आधी. तर म्हटलं तुला यायचं नसेल ना, तर मी पोरांना घेऊन खाली चाललो आहे म्हणून. तर म्हटलं पोरगा हागला असेल ना तुझा, घाण केली असेल ना, तर म्हटलं हां. तर म्हटलं चल आता. खाली गेले तर घरात कोण नव्हतं गावामध्ये वगैरे, मग ही लोकं मंदिरात गेले. आता मंदिरात गेले, आईने बघितलं तेव्हा की मामा एकदम घामाघूम झालेलं, 2 पोरांना उचललेलं आणि मावशीने त्या एका पोराला उचललेलं. आले जर मंदिरात, पुजारी वगैरे पण होता तिकडे. आणि मग गावातल्यानी विचारलं काय झालं वगैरे असं. ती तेच सांगितलं की बोला कौलं फोडलं आहे, दरवाजा तोडला आहे, पोरं हसता, खिदळायचा आवाज येतो. बाकीचे बंबाट झाले सगळीजणं, तिला बडबडले, बोलं तुला डोकं नाही आहे, बोलं घाण केली असेल ना मुलाने, तर हां. तर म्हटलं तुला आता कळलं ना वगैरे. तर तिला लक्षात आलं की काहीतरी आहे वगैरे असं म्हणून. आता त्याच्यानंतर परत असं झालं ना की नेक्स्ट अमावस्याला पण सेम असंच झालं की परत एका जणाने घाण केली. आता नंतर मग पुढे असं झालं ना की समथिंग तिच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि आईने जसं मला सांगितलं ना, ती आयुष्यभर ती मेंटली डिस्टर्बच वागत होती. आणि यावेळी तिने जाऊन बघितलं, तिने खळ्यात जाऊन बघितलं आणि तिला बाईचा रडायचा पण आवाज येत होता मोठमोठ्याने असं. तर तिला काहीतरी मेंटली ती डिस्टर्ब, तिचं आयुष्य असंच मेंटली डिस्टर्ब होऊनच ती गेली. ती वाटतं नंतर नाही, ती नवऱ्याने वाटतं जो प्रकार चालू झाला ना, तो मुंबईला घेऊन गेला त्यांना असं आहे म्हणून. बापरे. तेच आहे भाई, म्हणजे कोकणात अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि इवन ह्या ऐकल्यात. म्हणजे मी माझे जे एक असतं बघ, एक गोष्ट अशी असते की अनुभवलं, जसं तू अनुभवलंस, तू सांगितलंस मला, तर तुझ्या डोळ्यात ते दिसते, ती भीती झाली किंवा तो जो सांगण्याची वाटतं माणसाबरोबर हे घडलंय. एक असतं ऐकणं तर बोलतात ना, खूप लोकांकडून ऐकून जे अर्बन लेजंड्स येतात ते तसे असतात. पण ही जी गोष्ट होती ना, ती पर्सनली बोलतात ना, माझे जे नेबर्स आहेत ना, त्यांच्याकडून ऐकली आहे. तो जो माझा मित्र आहे ना, मितेश करून, तर त्याच्या गावी ही गोष्ट झाली होती. ठीक आहे. तर ते लोक असे मुंबईमध्ये लहानपणापासून मुंबईमध्ये राहिले, तर गावी मे महिन्यात वगैरे गावी वगैरे जाणं तेवढंच. तर कसं झालं ना की त्यांच्या गावी आता खूप कमी लोक राहिले. म्हणजे खूप असे आपल्या कोकणात वाड्या आहेत ना, जिकडे खूप सर्व लोक मुंबईला आले, 1-2 म्हातारे वगैरे माणसंच गावी राहतात तसं. तर कसं झालेलं की ते लोक दरवेळी मे महिन्यात गावी जायचे. आणि ह्यावेळी कसं झालं की त्यांना गावची तिकीट काही लवकर मिळत नव्हती. तर ते थोड्या दिवसानंतर बोलले की ठीक आहे, काम करू, सुट्टी पण नाही आहे, हे पण नाही, उगाच घाई करण्यापेक्षा आपण पुढच्या आठवड्यात जाऊ. तर त्याने ती तिकीट पुढच्या आठवड्यात गेले ते लोक. तर पुढच्या आठवड्यात गेले, तर त्यांच्या गावी काहीतरी माहिती नाही, एक टाईम असतो पर्टिक्युलर, जिकडे त्यांना नारळ वगैरे ठेवायचं असतं त्यांच्या शेतातल्या देवाला वगैरे. आणि ह्यावेळी बिकॉज ते लोक लेट झाले आणि त्यांच्या डोक्यातून निघून गेलं, ते ना त्यांनी नाही ठेवलं. म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी घरात पोहोचले ना, त्यांना होतं डोक्यात, आजीला वगैरे बोलले की आपण उद्या ठेवू, आता लेट पोहोचले, उद्या ठेवू. तर ठीक आहे, आले ते लोक, घरी जेवण वगैरे केलं आणि झोपले. आता हे मितेशने मला स्वतःहून सांगितलं आणि बोलताना त्याच्या डोळ्यात त्यांना भीती दिसत होती ॲक्च्युली. तो बोलतो आम्ही झोपलो, 10:30 वाजले असतील. आमच्या गावात टोटल 25-30 घरं, त्याच्या व्यतिरिक्त आमचा घर एक चालू आणि थोडे एकदम कोपऱ्यातले 2-3 घरं चालू, आणि आजूबाजूचे आमचे सर्वात घरं बंदच होते, कोणी नव्हतं. आउट ऑफ नोवेअर 10:30-11च्या टायमाला आमच्या दरवाज्यावर जोरजोरात थापा येत आहेत, ठक 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 ठक, आणि हे चारही बाजूनी होत आहे. आणि तो बोलते मला त्याची मम्मी पण सांगते, बोलते मला तो बोलते मी जेव्हा टॉयलेटला झालेली, मी 3-4 बोलतात ना सकाळपर्यंत मी बाहेरच नाही पडलो. इव्हन मला मोरीत जायला ही भीती वाटत होती. का? कारण ते एवढंच जोरात बोलतो. 15 मिनिटं थांबत होतं, परत थोड्या वेळाने आवाज येतो, 15 मिनिटं थांबत थोड्या वेळाने आवाज येतो. आणि मग शेवटी कंटाळून काहीतरी 2:30-3 वाजता वाटतं त्याची आजी बोलली, म्हणजे देवाला बोलतो ना आपण, की बा आम्ही जे काय असेल तुझं ते आम्ही उद्या येऊन करू, आमच्याकडून चुकी झाली असं. आणि मग ते थोडं बंद झालं. ते 3:30 वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्त चालू होतं असं असतं, तेही असू शकतं. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने नारळ वगैरे दिलं, बरोबर, आणि मग काहीच नाही. तर हे खूप स्ट्रेंज गोष्ट होती. हे आपण लोकांकडून वगैरे ऐकतो तर ते आहे, ऐकलेल्या गोष्टी आहेत, पण हे जेव्हा घडतं ना,
ते नाही आपण डिनाय करू शकत. मी तुला सांगितलं की माझं पण कसं आहे माहिती आहे की मी तुला सांगितलं की जे आपण डोळ्याने बघतो तेच बिलीव्ह करतो. बरोबर. ठीक आहे. आता हे जे बघितलं ना तर मी म्हणजे क्रॉस व्हेरीफाय पण सर्वे पण केलेला होता. मरीन लाईन्सचं तुला सांगितलं. आता ते CSTचं एक प्रकार सांगितलं, हॉस्पिटलमधलं तुला सांगितलं, वेटनरीचं पण एक सांगितलं तुला. आणि म्हणजे त्यांचं एक्झिस्टन्स आहे यार, वेल डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत. हां, म्हणजे वेल डॉक्युमेंटेड नाही, पण हे मी आता नाही, जसं तू बोललास ते अबाउट दॅट सोल्जर, हां ते बऱ्याच ठिकाणी तिथे आहेत. आहे त्यांचं इव्हन बिलीव्ह जे आहे. तू मरीन ड्राईव्हचं बोललास तर ते प्रॉपर तुला अजूनही आठवते. आणि इव्हन आपण पॉडकास्टमध्येही बोललो, त्याच्या आधी बोललो तर बाई की तू ज्या गोष्टी सांगितल्यास त्यात बोलतात ना ते खूप असं तू असं तोंडावर येईल म्हणून नाही बोललास तर बरोबर. ते डॉक्युमेंटेड असतील गोष्टी. इवन जी सोल्जरची स्टोरी होती ती खूप ठिकाणी खूप न्यूज आर्टिकल्समध्ये आहेत, खूप शॉर्ट फिल्म्स वगैरे त्याच्यावर बनल्यात. इवन तू तुझ्या जी घरातली स्टोरी सांगितली सोसायटीमधली तीही खूप भयानक होती की असं रात्री अचानक कोण कचऱ्यात एक बाई दिसली तर भाई मी तर तिथे नसतो राहिलो, बाई मी तर पळत सुटलो असतो. अरे पण मला जेव्हा कळलं असतं तर माझी पण तुला ते रिअलाइज नाही झालं दॅट मोमेंट. आणि मग ते इनिशियल फेज होता. म्हणजे मी तुला सांगितलं ना की असं की तेव्हा म्हणजे कळलं की असा प्रकार असतात म्हणून. क्रॉस व्हेरीफाय केलं तेव्हा कळलं ना म्हणून. आता कोकणातली अजून एक गोष्ट अशी आहे ना की म्हणजे एक प्रथा आहे. माझी मावशीच आहे तिकडे, आईची चुलत बहीण आहे, मालवणमधली आहे. आणि आपण माहिती आहे लहान असताना खेळायचो पहिला डाव देवाचा, शेवटचा डाव भूताचा वगैरे असं आहे. तर त्याचं ओरिजिन आहे ना त्या प्रथेमधनं आलेलं आहे असं म्हणतात. आणि त्याच्याबद्दल रिच्युअल होती. हा एक रिच्युअल आहे, नॉर्मल आहे, असं काही वेगळं नाही आहे असं म्हणे. ते आर्टिकलमध्ये पण आलेलं आहे की ती एक आहे पद्धत वगैरे. तर त्याला गावपळण म्हणतात. हां, हे ऐकलंय. गावपळण म्हणतात त्याला. आणि ते मावशीनेच मला सांगितलं होतं. इनफॅक्ट मी लास्ट इयर त्या गावी व्हिजिट करून आलेलं आहे तिकडे. आणि आता झालं असं ना की त्यावेळी कसं असतं की जत्रा असते प्रॉपर, काहीतरी एक 5 दिवसाची जत्रा असते. आणि तो जो मुहूर्त असतो ना तो अमावस्यापासून समथिंग 4 दिवसाचा आधीच असतो. गावपळण होते. हां, गावपळण म्हणजे तू सांगशील? मी तुला सांगतो म्हणजे ज्या आर्टिकलमध्ये मी जसं बघितलं आणि जे डिटेल मला मिळालं आहे ना त्याच्यामध्ये असं आहे ना की पहिला दिवस असतो ना तो देवाचा असतो, देवाचा डाव असतो. म्हणजे मंदिरामध्ये प्रोग्राम वगैरे असतो. आणि बाकीचे 3 दिवस समथिंग असतात ना ते प्रॉपर जत्रा असते, खेळण्या, खाऊ वगैरे अशा प्रोग्राम. हां, असं असतात. आता जो भूताचा डाव जो असतो ना 5वा दिवस, हां 5वा, 4था आणि 5वा दिवस. आणि त्याच्यामध्ये काय करतात की गाव असताना पूर्ण रिकामी करतात. म्हणजे जेवढे पण त्यांच्या कोंबड्या, गुरं, ढोरं वगैरे सगळ्यांना घेऊन ती लोकं एक लांब मैदानात जातात आणि मस्त तंबू, टेंट वगैरे लावून ती लोकं राहतात असं आहे. आणि त्यावेळी असं आहे ना की गावात फक्त पुजारी राहतो देवळामध्ये, कारण का देवपूजा वगैरे तर झालीच पाहिजे. बाहेरून ती लोकं टाळं लावतात आणि त्याची सगळी सोय देवळाच्या आतमध्ये करतात. सो आता हे जे गावपळण जेव्हा असतं ना तेव्हा ती लोकं सगळं आपलं सामान थोडंफार लागेल वगैरे, गुरंढोरं, नॉट इवन बोलतात ना ॲनिमल्स पण नाही थांबवायचे, त्यांचे पाळलेले वगैरे असतात ना. आता तू ऑब्झर्व करशील ना की गावी कसं आहे की म्हणजे इनफॅक्ट माझे पण काही कझिन्स आहेत गावी राहतात, त्यांनी आहेत म्हणजे गाई म्हशी त्यांनी पाळल्या आहेत. सकाळी ती लोकं सोडतात, संध्याकाळी रिटर्न येतात. ते त्यांचं तो रुटीन आहे. सकाळी जातात, खातात वगैरे आपलं ते प्रोग्राम काय करतात आणि रिटर्न घरात येतात, स्वतःहून येतात. आता मावशीच्या मिस्टरांनी, काकांनी यांना 2 म्हशी घेतलेल्या. आणि गावपळणचा टाईम आला, ही लोकं मैदानात तिकडे गेले आणि काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्या म्हशी आहेत ना काहीतरी ते सुटल्या त्या तिथून मैदानातून. आता ते म्हणजे मावशीने नोटीस केलं आणि काका आले, वाट बघितलं की म्हशी अजून आल्या नाहीत वगैरे. तर मावशी बोली ते लोक गावी गेले असतील, म्हशी घरी पोचले असतील. बरोबर. हां, कारण त्यांच्या ते डोक्यात राहून जाते. ते लोक सकाळी जिथून निघतात हां, बरोबर संध्याकाळी त्याच घरी पोचतात. ओके. तर त्यांनी काकाने ठरवलं की मी आता या टायमाला जातो गावी. तर बहुतेक लोकांनी वापस संध्याकाळीच होतं, 7-8च्या दरम्यानच झालेलं असं आहे. आणि तेव्हा असं भूताचा डाव तो प्रकार होता त्या प्रकारे. आणि काकाने ठरवलं जायचं आहे वगैरे. तर बाकीच्यांनी मावशीने थांबू नका जाऊ वगैरे, अजूनपर्यंत कोणी गेलं नाही आहे, पण नका हे करू, नियम आहे वगैरे असं आहे. तर काकाने न सांगता गेले. आणि का म्हशी पण त्यांचं जरा असं थोडे एक्सपेन्सिव्ह वगैरे होते आणि त्यांचा खर्च पण थोडासा शेवटी घरातले सदस्य आहेत ना, ते त्यांना असं प्रॉब्लेममध्ये. हां, आणि ते गेले. आणि आता ते जेव्हा गावी पोचले, न सांगता गेले, गावी पोचले ना
तर त्यांनी म्हशींना तिकडेच होते, दोन्ही म्हशी होत्या ना त्या दरवाजातच उभ्या होत्या. त्यांनी गोठ्यामध्ये नेला आणि झालं असं ना की एक 100 लोकांचा मोर्चा येतो ना, जसं विक्ट्री परेड म्हणतात, जत्रा असते, तसा आवाज येत होता. काकांना लक्षात आलं की काहीतरी आहे, आपल्याला निघायला पाहिजे वगैरे. पण ते खूप जवळ येत होतं आणि त्यांना मशाली होत्या ना, मशाली नाचवताना दिसत होतं. नुसतं मशाली दिसत आहेत आणि जवळ येत आहे ते त्यांच्या घराच्या इथून. आणि मग काकांना कळलं की बोला ही वेळ नाही आहे निघायला वगैरे असं आहे. आणि जेव्हा तो मोर्चा जो होता ना, तो जो घराच्या जवळ आला ना, 100 लोकांचा मॉबचा असा आवाज येतो ना, असा आपापसात डिस्कस करतात, जत्रा वगैरे असते तसा. आणि काकांनी तेव्हा काय केलं की त्यांनी घरातच थांबायचं ठरवलं. लाईट वगैरे चालू होते आणि म्हशी होत्या ना, ते घाबरल्या. म्हशीने काहीतरी सेन्स केल्याने ते जरासं ओरडायला लागले. आता जशा म्हशी ओरडतात ना, तसंच त्यांना बाहेर आवाज येतो आहे सेम. आणि मग म्हशी तर घाबरलेल्या ओरडत होत्या वगैरे आणि सेम तसा आवाज येतो. आणि त्यांना असं वाटलं ते जो 100 लोकांचा समथिंग असेल ना, जो आवाज येतो त्या घराला घेरलेला आहे. आणि त्यांना मशालीचं असं थोडंसं फोकस वगैरे येत होता त्यांना. आणि दरवाजा तेच नॉक करताय, बँग करतायत वगैरे. आणि आजोबांना कळलं की बोला आपण आता आलो आहे, ते चुकी झाली वाटतं असं आहे. सॉरी, ते काकांना कळलं की आपण आलो आहे, ते चुकी झाली असं आहे. आणि आता जुनी घरं तू बघशील ना गावची, तर कसं आहे दरवाजाच्या इथे थोडीशी जाळी वगैरे असते, ओपन असते. हां, तर त्यांनी बघितलं तर काही नव्हतं, नुसतं धुरळा होता आणि मशाली होत्या असं आहे. आणि ते घाबरले, लाईट वगैरे बंद केली. तर रात्रभर प्रकार चालू होता वगैरे. आता मावशीला कळलं की हे गावी गेले आहेत, तर त्यांनी 2-4 लोकांना सकाळी गावी पाठवलं. तर काका वाटतं मेंटली डिस्टर्ब होते. बरं, त्यांच्या म्हशी दोन्ही गेल्या, ऑफ झालेल्या होत्या. हां, काका तर मेंटली डिस्टर्ब आणि म्हशी ऑफ झालेल्या. जागच्या जागी त्यांना काहीच कळलं नाही काय झालं ते. आणि ते काका होते ना, अंगावर धावून वगैरे येत होते आणि मग त्यांना बांधलं वगैरे असं आहे. आणि मग पुजाऱ्याला वगैरे बोलवलं. आता लोकल डॉक्टरला पण काही कळलं नाही, थोडे खूपच ते व्हायलंट चालत होते असं आहे. तर त्यांना वाटतं समथिंग पिलरला बांधून वगैरे. मग पुजाऱ्याने सांगितलं की आपण थोडं भस्म लावून काही मंत्र वगैरे करूया. तर त्यांचं 2 महिने हा प्रकार चालू होता. पण अधूनमधून असे काही असं एपिसोड्स होते त्यांना की असं येत होतं वगैरे असं आहे. तर ते 1 वर्षाने नॉर्मल झाले वगैरे असं. पण त्यांना एवढा 1 वर्ष लागलं. हां, तर ते केवढा त्रास झाला असेल. मावशीला विचारलं मी काय होतं, तर काहीतरी त्यांनी बघितलं, तर त्यांना एकदम हे झालं, ते बघितलं तर सहन नाही झालं, डिस्टर्ब झाले त्यांना असं आहे म्हणून. आणि म्हशींचं काही कळलं नाही, म्हणजे ऑल ऑफ अ सडन काय झालं त्यांना असं. आणि त्यांच्यावर काहीच अंगावर वगैरे काहीच नव्हतं, स्वतःहून ते पास. हो, हे बापरे भाई, खूप डेंजर होतं हे. पण मला असं वाटतं भाई की आपण हा एपिसोड इथेच थांबवला पाहिजे. तुझ्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत, तर एक काम करू. हा ऑलरेडी एपिसोड मला वाटतं 1.5 तासाचं झालंय, तर आपण ह्याला थांबवू आणि सेकंड एपिसोड रेकॉर्ड करू. तर ते प्रॉपरली स्टोरीज कव्हर करता येतील आणि घाईघाईत न जाता आपण त्यांना प्रॉपरली एक्सप्लेन करू. बरोबर. तर आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, हा एपिसोड आवडला असेल, अभिषेकच्या गोष्टी आवडल्या असतील, तर नरेशन करण्याचा स्टाईल तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण मग ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही अभिषेकलाही फॉलो करू शकता, त्याची इंस्टाग्राम लिंक करतो, यूट्यूब वगैरे करतोस. हां, यूट्यूबची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल, तो फॉर्म भरा. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.